हात नेहमी पवित्र असतात, जे प्रार्थनेपेक्षा सेवेला जास्त महत्त्व देतात. याच अनुषंगानं जिथे कमी तिथे आम्ही या उक्तीवर चालणाऱ्या नमस्ते नाशिक फाउंडेशन या संस्थेच्या वतीनं सामाजिक बांधिलकी जपत पेठ तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील विविध शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना 300हून अधिक मोफत स्वेटर वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून IGP स्पेशल दत्तात्रय कराळे, अशोका ग्रुपच्या आशाताई कटारिया, नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या अध्यक्ष स्नेहल देव यांच्या हस्ते सर्व गरजू विद्यार्थ्यांना हे स्वेटर वाटप करण्यात आले. आपल्याला स्वेटर मिळणार आणि आता आपल्याला थंडी वाचून संरक्षण मिळेल याचा आनंद सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. प्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्नेहल देव नमस्ते नाशिक फाउंडेशन या नेहमी आदिवासी दुर्गम भागातील घटकांसाठी विविध सामाजिक उपयोगी उपक्रम राबवितात. IGP दत्तात्रय कराळे यांनी संस्थेच्या कार्याचं विशेष कौतुक केलं. यापुढेही असंच कार्य करत राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या. पेठ तालुक्यातील तोंडवळ, राणविहीर, बेलपाडा, गायधोंड, आडगाव बुद्रुक, मांडणपाडा या गावांमध्ये हा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यांकडून विविध प्रकारचे आदिवासी नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी IGP दत्तात्रय कराळे यांनी विद्यार्थ्यांना आपण कितीही मोठे झालो तरी मूळ गावाला कधीही विसरायचे नाही असं मोलाचं मार्गदर्शन केलं. तर गावातील स्वच्छतेचे आणि स्वागताचेही कौतुक केले. स्वमालकीची जागा तोंडवळ शाळेला देणाऱ्या रामभाऊ हरी इंपाळ यांचा कराळे सरांच्या हस्ते विशेष सत्कार केला. आशाताई कटारिया यांनी संस्थेचं कौतुक केलं. अलका पाटील, पोलीस निरीक्षक DM गोंदके, तुकाराम भोये, PSI KM दरगुडे, सोमनाथ नाटे, रतन गांगुर्डे, पेठ पोलीस स्टेशनचे अंमलदार राम पवार, राहुल राऊत, RH पवार आदी मान्यवर कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कार्यक्रम पार पाडण्यासाठी अशोका ग्रुप यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. संस्थेचे संदीप देव यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.